पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग। लाइव जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा सुद्धा आता सुरू झालेला आहे। मी सध्या इगतपुरीला या बोगद्याच्या बाहेर आहे, ज्या ठिकाणाहून समृद्धी महामार्ग मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। हे थेट दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। आताच काही वेळापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी टेस्ट ड्राइव्ह घेतली, स्वतः गाडी चालवली आणि यानंतर आता हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झालेला आहे। या महामार्गाचा अखेरचा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा इगतपुरी ते आमनेपर्यंत जातो आणि आजपासून वाहतुकीसाठी हा खुला सुद्धा झालेला आहे। उद्या सकाळपासून पूर्ण क्षमतेने हा रस्ता या ठिकाणाहून सुरू होणार आहे आणि आपण पाहतोय की नागपूर ते ठाणे दरम्यानचा 701 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो पूर्णपणे सुलभ होतोय। देशातील सर्वात लांब आणि रुंद असा हा बोगदा आपण या ठिकाणी पाहतोय। किती रुंद आहे ते सुद्धा आपण पाहतोय आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर 8 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे तयार करण्यात आलेले आहेत। देशातील सगळ्यात मोठे हे बोगदे आहेत। याची एकत्रित लांबी 11 किलोमीटर इतकी आहे। इगतपुरी येथे सुमारे 8 किलोमीटर लांबीचा समृद्ध महामार्गावरील सर्वात लांब आणि रुंद असा बोगदा तयार करण्यात आला आहे, जो देशातील सगळ्यात रुंद बोगदा मानला जातो। या बोगद्याची एकूण रुंदी 17.61 मीटर असून उंची 9.12 मीटर आहे आणि हा बोगदा आतून किती सुसज्ज आहे, किती प्रशस्त आहे, किती मोठा आहे आणि यामध्ये काय काय सोयी सुविधा दिलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। पण त्यापूर्वीची ही सगळी चित्र आपण या ठिकाणी पाहतोय बघा। छान असं भित्तिचित्र या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे, रंगरंगोटी करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच हा संपूर्ण परिसर जो आहे बोगद्याच्या आसपासचा तो सुद्धा सजवण्यात आलेला आहे आणि व्यवस्थित रंगरंगोटी करून हा रस्ता जो आहे तो आता सर्वसामान्य मुंबईकरांच्या नागपूरकरांच्या सेवेमध्ये रुजू होतोय। तर मी माझ्या कॅमेरामॅन मनीषला देखील सांगेल की त्याने गाडीत बसावं आणि गाडीतून आपण हा बोगदा नेमका 8 किलोमीटरचा किती सुसज्ज आहे, भव्य दिव्य आहे आणि आतून कशा पद्धतीने याचं काम झालेलं आहे त्याबद्दल देखील माहिती घेणार आहोत। तर अगदी काही वेळामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि या बोगद्यामध्ये नेमक्या काय काय गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्या देखील पाहणार आहोत। तर एकंदरीतच आपण सध्या पाहतोय की गाडी आपली सुरू झालेली आहे। गाडी सुरू झाल्यानंतर हा बोगदा किती सुसज्ज आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि हळूहळू या बोगद्यातील अंतर जे आहे ते सुद्धा पार करणार आहोत। आपण पाहतोय बघा, सुस्वागतमचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, नाव देण्यात आलेलं आहे। त्यासोबतच किती वेग मर्यादा असली पाहिजे त्याचं देखील या ठिकाणी जे पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बोर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा। बोगद्याच्या आतमध्ये जाताना छान असं नक्षीकाम या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। कोनशिलेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि आसपासच्या ज्या भिंती आहेत त्यांना सुद्धा रंगरंगोटी करण्यात आलेलं आहे। लाईट्स ज्या आहेत त्या या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेलं आहे, जेणेकरून विजन जे आहे ते दूरपर्यंत जवळपास 500 मीटरपर्यंत जे विजन आहे ते सुद्धा आपल्याला या बोगद्याच्या आतमध्ये दिसतंय। कुठलाही अंधार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे। अग्निशमन यंत्रणेचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे। त्यासोबतच देशातील पहिल्यांदाच अद्ययावत वायू विजन प्रणाली यामध्ये बसवण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठलाही कोंदट वातावरण जे आहे त्या आतमध्ये आपल्याला होणार नाही, ऑक्सिजनची कमतरता या ठिकाणी होणार नाही आणि अग्निशमन यंत्रणा सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी साईन बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात, SOS आहेत, ताशी वेग मर्यादा 100ची या ठिकाणी ठेवायची आहे आणि बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर ही वेग मर्यादा 120ची होणार आहे। ही सगळी दृश्य पहा म्हणजे लक्षात येईल की किती प्रशस्त किती मोठा असा हा बोगदा आहे आणि समृद्धी महामार्गावर एकूण 11 बोगदे आहे। मी माझ्या कॅमेरामॅन मनीषला देखील सांगेल की समोरून ही सगळी दृश्य दाखवावी आणि जेणेकरून लक्षात येईल आपल्या प्रेक्षकांना सुद्धा की कशा पद्धतीनं हा बोगदा आता वाहतुकीसाठी सुरू होतोय। समृद्धी महामार्गावर एकूण 11 बोगदे, त्यात 5 दुहेरी बोगदे, त्याची एकूण लांबी 21.46 किलोमीटर इतकी आहे। बोगद्याच्या माध्यमातून कसारा घाटाची जी वाहतूक कोंडी आहे ती कुठेतरी फुटणार आहे आणि कसारा घाटाला एक पर्यायी मार्ग आता उपलब्ध झालेला आहे। बरीच वाहतूक कोंडी जेव्हा मुंबई ते नाशिक, नाशिक ते मुंबई लोक प्रवास करतात, वाहतूक कोंडीमध्ये 3-3, 4-4 तास अडकतात आणि या सगळ्या कसारा घाटाला आता हा बोगदा जो आहे तो पर्याय ठरणार आहे। या मार्गावर 32 मोठे पूलसुद्धा आहेत, त्यात वायाडक्ट आणि 84 मीटर उंचीवर असलेल्या पुलांचा देखील समावेश आहे। बोगद्याची उंची 9.12 मीटर असून पहिल्यांदाच अद्ययावत
वायू विजन प्रणाली यात बसवण्यात आली आहे। या बोगद्यामुळे कसारा घाटाला पर्याय तर मिळालेलाच आहे, त्यासोबतच निसर्गरम्य वातावरणातून जो प्रवास आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे आणि जे प्रवासी प्रवास करतात सध्या त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं काही सांगून जातोय। दराखोऱ्यातून वायाडक्ट्स, पूल आणि रेल्वे ओव्हरब्रिजच्या जाळ्यातून हा समृद्धी महामार्ग इगतपुरीपासून मुंबईपर्यंत गेलेला आहे, आमनेपर्यंत गेलेला आहे आणि या टप्प्यात एकूण 17 मोठे वायाडक्ट्स पूलसुद्धा आहे, ज्यांची लांबी 10.56 किलोमीटर आहे। यामध्ये 2.28 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठ्या पुलाचा देखील समावेश आहे। बघा, इंटरचेंजेस आपल्याला या ठिकाणी बोगद्यामध्ये पाहायला मिळतात। ठिकठिकाणी बरेचसे इंटरचेंजेस देण्यात आले आहेत, म्हणजे बोगद्याच्या आतच युटर्न मारण्याचा देखील पर्याय आहे। समजा नाशिकहून मुंबईला जायचं आहे, काही काम अडकलं तर पुन्हा युटर्न मारण्याची सुद्धा सुविधा या बोगद्याच्या आतमध्येच आहेत। 3-4 ठिकाणी असे हे इंटरचेंजेस देण्यात आलेले आहेत। युटर्न घेऊन पुन्हा आपण ज्या ठिकाणाहून आलो आहेत त्या ठिकाणी पुन्हा जाऊ शकतोय। बघा, हा एक इंटरचेंज आपल्याला दिसतोय, बंद करण्यात आलेला सध्या रस्ता, पण उघडा होईल असं बोललं जातं आहे। या टप्प्यात एकूण 17 मोठे वायडक्ट्स पूल आहेत, ज्यांची लांबी 10.56 किलोमीटर आहे। यामध्ये 2.28 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठ्या पुलाचा समावेश आहे। बोगद्याच्या आतमध्ये वातावरण कसं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि फायर एक्सटिंग्विशर जे आहेत ते सुद्धा कार्यान्वित आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ड्रायव्हिंग करून येत होते त्यावेळी वॉटर स्प्रिंकलर्स जे आहेत त्यांची फवारणी या ठिकाणी करण्यात आली। हा संपूर्ण रस्ता भिजवण्यात आला, म्हणजे डस्ट जी आहे, जी धूळ माती आहे ती जमिनीवर बसेल अशा स्वरूपाची जी यंत्रणा आहे ती सुद्धा इथे कार्यान्वित आहे। जे साईन बोर्ड जे ते आपल्याला पाहायला मिळतात, SOS ठिकठिकाणी 100 मीटरवर देण्यात आलेले आहे। त्यासोबतच बऱ्याचशा इंजिनिअरिंगच्या अधिकाऱ्यांच्या बसण्याच्या ज्या चौक्या आहेत त्यासुद्धा आतमध्येच आहेत असं सुद्धा बोललं जातं आहे। ताशी वेग मर्यादा जी आहे ती 100 या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि अवघ्या काही वेळातच आपण या बोगद्याच्या बाहेरसुद्धा पडणार आहोत। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा 8 ते 10 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी होतो आहे। ताशी वेग मर्यादा 100 देण्यात आलेली आहे आणि वीज वाहिन्यांचं मोठं एक नेटवर्क जे आहे ते या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या रस्त्यासाठी करण्यात आलेलं आहे आणि मोठं स्थलांतरसुद्धा करण्यात आलं आहे। महामार्गाच्या बांधकामादरम्यान 62 उच्च व कमी दाबाच्या वीज वाहिन्या, टॉरेंट पॉवरच्या 5 वाहिन्या आणि पॉवर ग्रिडची 1 वाहिनी स्थलांतरित करण्यात आलेली आहे आणि 8 तासात नागपूर ते ठाणे असा हा प्रवास जो आहे तो करता येणार आहे आणि 8 तासात ठाणे ते नागपूर असा प्रवास देखील सुसज्ज झालेला आहे। त्यामुळे नागपूर जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे तिला मुंबईशी म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडण्याचं एक महत्त्वाचं जे काम आहे ते या समृद्धी महामार्गाच्या वतीनं झालेलं आहे आणि हा समृद्धी महामार्ग खरोखरच समृद्धीची एक नवीन दिशा ठरणार आहे, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। समृद्धी महामार्गामुळे ठाणे ते नागपूर केवळ 8 तासामध्ये प्रवास शक्य होणार आहे। यामुळे कृषी, पर्यटन, रोजगाराच्या संध्या वाढणार आहेत। समृद्धी महामार्गामुळे नाशिक, औरंगाबाद, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, बीड आणि या सगळ्या जिल्ह्यांना थेट किंवा अप्रत्यक्षरित्या जोडण्याचं जे काम आहे ते समृद्धी महामार्गामुळे झालेलं आहे। यामुळे कृषी माल वाहतूक म्हणा, पर्यटन स्थळ म्हणा किंवा उद्योग व्यवसायाच्या बऱ्याचशा संधीसुद्धा उपलब्ध होतील। आपण समोर पाहतोय की आता बोगद्याचा दुसरा एंड जो आहे तो आलेला आहे आणि जवळपास 8 किलोमीटरचा हा संपूर्ण जो बोगदा आहे तो अवघ्या 10 ते 12 मिनिटांमध्ये पूर्ण झालेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीनं हा जो बोगदा आहे तो या ठिकाणी सुसज्ज झालेला आहे आणि बोगद्याच्या आतलं वातावरण नेमकं कसं आहे हे पाहण्यासारखं आहे। म्हणजे या रस्त्यानं जो कोणी प्रवास करेल त्याला याची अनुभूती तर नक्कीच होईल, पण त्यासोबतच किती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या बोगद्याच्या आतमध्ये झालेला आहे हे पाहून खरंच आपल्या इंजिनियर्सवरती एक गर्व ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा सर्वसामान्य व्यक्त करतील। कशा पद्धतीनं हा बोगदा तयार झालेला आहे ते सुद्धा आपण पाहतो। बघा, डोंगर पूर्णपणे खोदलेला आहे आणि या डोंगराच्या आतून हे 2 महत्त्वाचे भारतातील सगळ्यात रुंद बोगदे जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहे आणि हा थेट रस्ता जो आहे समृद्धीच्या मुंबईच्या दिशेनं जातो आणि मुंबईच्या दिशेनं समृद्धी महामार्गाची आता सुरुवात झालेली आहे। जो शेवटचा टप्पा होता तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। त्यामुळे नेमकं कशा पद्धतीचं वातावरण या बोगद्याच्या बाहेर आहे ते सुद्धा आपण दाखवणार आहोत।
आणि किती सुंदर आणि आल्हाददायक हा सगळा प्रवास आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. बघा, निसर्ग रम्य असा हा संपूर्ण नजारा, इगतपुरीचा हा संपूर्ण जो नजारा आहे तो आपल्याला पाहायला मिळणं केवळ प्रवासच नाही आहे, तर हा आल्हाददायक प्रवास आहे. आणि खऱ्या अर्थानं समृद्धी महामार्ग तयार झाल्यानंतर ही समृद्धीची रेषा ठरणार आहे असं सुद्धा बोललं जातं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाच्या आल्यानंतर बरीचशी जी गावं आहेत, जे जिल्हे आहेत, जी खेडीपाडी आहेत, तिला थेट शहरांशी जोडण्याचं काम होतं आहे, विकास होतो आहे, महाराष्ट्र समृद्ध होतो आहे आणि भविष्यात देखील ही समृद्धी अशाच प्रकारे बहरत राहील अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, इगतपुरी. पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग. लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.